Hi, welcome to my channel Innocent Shubham. Today we are going to start from topic note making. ठीक आहे. आजचा आपला टॉपिक काय नोट मेकिंग ठीक आहे. नोट मेकिंग. आता आपल्या याच्यामध्ये आज काय बघायचं माहिती का? नोट मेकिंग मध्ये बघायचंय त्याच्यामधलं मार्किंग स्कीम, त्याच्यानंतर हा क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये किती मार्क्स लागले ते जो रायटिंग स्किलचा सेक्शन त्याच्यामध्ये हा क्वेश्चन येतो ठीक आहे नोट मेकिंगचा. आणि जे 10वी 12वी बोर्डच्या स्किल्समध्ये किती फरक आहे बरोबर. काय मेन टॉपिक आहे नोट मेकिंगचा बघू याच्यामध्ये काय आता. पहिला काय पॉईंट आहे नोट टेकिंग, दुसरा काय पॉईंट आहे नोट मेकिंग ठीक आहे. बोथ स्किल्स आर टोटली डिफरंट. दोन्ही पण स्किल जे आहेत डिफरंट आहे, वेगळे आहे बरोबर. नोट टेकिंग इज द पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स ठीक आहे. म्हणजे काय नोट टेकिंग मध्ये कधी होतं, नोट टेकिंग हे एखादं लेक्चर सुरू आहे ठीक आहे आणि ते लेक्चर तुम्ही बघताय तेव्हा घेतलं जातं. तेव्हा जे तुम्ही नोट्स लिहिता त्याला काय म्हणतात नोट टेकिंग. पुढे काय नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ पॅराग्राफ ऑर एनी कंटेंट विच कंटेन द मेन पॉईंट्स अँड सपोर्टिंग डिटेल्स ऑफ व्हॉट इज हिअर्ड. म्हणजे काय नोट टेकिंग मध्ये काय असतं तुम्ही जे बघताय ठीक आहे, जे तुम्ही ऑब्झर्वेशन करताय पॅराग्राफचं म्हणा, कॉन्टेंटचं म्हणा एखाद्या, त्याच्यामध्ये जे काय आहे मेन पॉईंट्स किंवा सपोर्टिंग डिटेल्स त्याला काय म्हणतात नोट टेकिंग म्हणतात. पुढे काय टेकिंग नोट्स वाईल रिडिंग फ्रॉम डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पजेस ठीक आहे. म्हणजे काय नोट्स घेताना आपण कुठून घेऊ शकतो अजून रिडिंग बुक्स, पुस्तक वाचता वाचता आपण करू शकतो ठीक आहे. तुम्ही वेगवेगळे पुस्तक वाचता तिथे प्रत्येकाला आपण नोट्स घेऊ शकतो. पुढे काय नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस रायटिंग स्किल. नोट मेकिंग काय आहे, एकदम हे असं ॲक्टिव्ह आहे आणि मोर फोकस स्किल आहे ठीक आहे. एक प्रकारची स्किल आहे आपण जे नोट्स काढतो. वेअर अ कॉन्क्रीट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेव्हंट कन्सेप्ट्स अँड वर्ड इज ड्रॉन टू इन्फ्यूज ऑर कनेक्ट ऑल थॉट्स टुगेदर. म्हणजे काय नोट मेकिंगच्या वेळेस तुम्ही ज्या पॅसेजमध्ये जेवढ्या गोष्टी बघताय ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकच पॉईंटवर आणता येतात. म्हणजे ज्याला पॉईंट्स असतील ट्री डायग्राम असतील और टेबल असतील ठीक आहे. जे फ्लो चार्ट म्हणा डायग्राम म्हणा ते सगळे पॉईंट्स तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये आणू शकता. सिमिलॅरिटीज बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. दोन शब्द काय, पहिला शब्द काय नोट टेकिंग, दुसरा शब्द काय नोट मेकिंग, त्यांच्याचा फरक काय. बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल फॉर इझी रेफरन्स प्रिपरेशन अँड स्टडी ड्युरिंग अन एक्झामिनेशन. एक्झामच्या वेळेस आपल्याला हा क्वेश्चन असतो ठीक आहे नोट टेकिंग किंवा नोट मेकिंगचा. बोथ एड द स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर ॲट इज युटिलाइज बोथ रीडिंग अँड लिस्निंग सेन्स ठीक आहे. दोन सेन्स देतात, एक रीडिंगचा आणि एक लिस्निंगचा, म्हणजे लिहिण्याचा आणि सॉरी एक वाचण्याचा आणि एक ऐकण्याचा. बोथ हॅव द सेम पर्पजेस ठीक आहे. दॅट इज फॉर द स्टुडंट्स टू एक्सेल देअर इन देअर स्टडीज. म्हणजे काय एक्झाममध्ये चांगलं करण्याचा, एक्सेल म्हणजे काय चांगलं करण्याचा प्रयत्न असतो ठीक आहे. नेक्स्ट काय बोथ हेल्प द स्टुडंट्स टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. एकदम चांगल्या प्रकारे आणि इफेक्टिव्हली आपल्याला स्टडीजमध्ये फोकस करण्यासाठी नोट टेकिंग आणि नोट मेकिंगचा फरक असतो. पुढे काय नोट टेकिंग आणि नोट मेकिंगचा डिफरन्स काय बघू ठीक आहे. एक चार्ट दिलाय, चार्ट बुक काय आता पहिला पॉईंट काय ओनली जोटिंग डाऊन पॉईंट्स इन्व्हॉल्व्स नो साईड इंटरप्रिटेशन. म्हणजे काय ओनली जोटिंग डाऊन पॉईंट्स, आपल्या फक्त मेन जे पॉईंट्स ते लिहित जायचे, फक्त जे महत्त्वाचे पॉईंट्स वाटते बुद्धी वाटते ते आपल्या करता. नोट टेकिंग नोट मेकिंग हेल्प स्टुडंट टू सी इच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट लिंक ऑर कनेक्शन विथ इच अदर. पहिल्या पॉईंटमध्ये काय नोट टेकिंगमध्ये आपण भरभर लिहित चालतो एका पॅराग्राफसारखं ठीक आहे. आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये काय नोट मेकिंगमध्ये आपण गोष्टी पॉईंट वाईज लिहितो. म्हणजे एक नंबर लिहिला एक पॉईंट, दोन नंबर लिहिला एक पॉईंट, तीन नंबर लिहिला एक पॉईंट ठीक आहे. पुढे काय व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. म्हणजे काय पहिल्या पॉईंटमध्ये पहिल्या याच्यामध्ये आपल्याला खूप चेंजेस खूप कमी करा होता ठीक आहे, जे बदल खूप कमी करा होता. दुसऱ्या याच्यामध्ये काय इझियर टू चेंज नोट्स मोड ठीक आहे. आपण याच्यामध्ये नोट्स मध्ये कन्वर्ट करू शकतो या पॉईंटला ठीक आहे, या पॅराग्राफला. टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाइम. टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाइम, एका सोर्स आपण घेऊ शकतो ठीक आहे. म्हणजे काय आता हा पहिला कोणता आहे आपला नोट टेकिंग आहे ठीक आहे. काय नोट टेकिंग टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाइम. म्हणजे समजा तुम्ही एखादं एक पुस्तक बघताय मग एकाच पुस्तकातून आपल्याला घेऊ शकतं नोट ठीक आहे. इन्व्हॉल्व्स टेकिंग पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्सेस. म्हणजे काय पुस्तकातून घेऊ शकता, गुगलवरून घेऊ शकता, इत्यादी ठिकाणावर भरपूर ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता. लेस अंडरस्टँडिंग, याच्यामध्ये अंडरस्टँडिंग म्हणजे तुमची समजण्याची जी वृत्ती स्किल आहे खूप कमी असतं. मोर अंडरस्टँडिंग याच्यामध्ये जास्त समजतं माणूस. पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फॉर्म ऑफ पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डिरेक्टली ठीक आहे. रिटन फॉर्म म्हणजे एखाद्या नोट्सच्या फॉर्ममध्ये पॉईंट्स दिले असतात एक पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये ठीक आहे. नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म, एकदम शॉर्टमध्ये दिले असतं इथे. ओनली गिव्स द अर्ली कन्फिगरेशन फॉर द होल टॉपिक ठीक आहे. एक मोठ्या टॉपिकच्या भरोशामध्ये हे सगळे टॉपिक दिले असतात. हेल्प्स द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की ठीक आहे.
जे मेन पॉईंट्स आहे तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला समजायला मदत करतात. ठीक आहे. नेक्स्ट काय नेक्स्ट काय नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस दे आर हँडमेड सिन्स टाइम अवेलेबल इन लिमिटेड. ठीक आहे. हँडमेड आहे. ठीक आहे. हातानेच लिहिले जातात. कन्स्ट्रक्टेड बाय लर्नर देमसेल्स. कन्स्ट्रक्टेड बाय लर्नर म्हणजे जे शिकणारे लोक आहे. ठीक आहे. तेच इकडून राहतात. ठीक आहे. आणि अजून ऑप्शन काय कम्प्युटर हाईप कम्प्युटर टायपिंग. ठीक आहे. आता बघू डायरेक्ट स्टाईल ऑफ नोट मेकिंग. आता याच्यामध्ये 2 पॉइंट्स बघायचे. पहिलं काय नोट मेकिंग आणि दुसरं काय नोट टेकिंग. ठीक आहे. पहिल्या नोट मेकिंग मध्ये काय असतं जो आपल्या एक्झाम क्वेश्चन येतो काय असं नोट मेकिंग किंवा नोट टेकिंग घेऊ शकतो 5 मार्क्सचा. टेबल चार्ट्स बार चार्ट्स पाय चार्ट्स फ्लो चार्ट्स लाईन ग्राफ ट्री डायग्राम पिक्टोग्राम्स मॅप्स अँड प्लॅन्स अशा फॉर्म तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. पुढे काय आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्स. आता एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. एक पॅसेज लिहाय समजा तिथे तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगते ती ऍक्टिव्हिटी करायची. समजा पॅसेजला ठीक आहे पोहायची काय करायचं आता हा पॅसेज आहे त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी करायची काय नाव लेट्स कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम दॅट रिप्रेझेंट प्रणा अँड इट्स एलिमेंट्स. ठीक आहे. जी वरती प्रणाची इन्फॉर्मेशन ती तुम्हाला टाकायची. ठीक आहे. म्हणजे तो काय पॅराग्राफ 4 ते 5 वेळेस वाचायचा आणि त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिली ती तुम्हाला कुठे भरायची इथं. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन कुठे भरायची इथं त्याच्यावर तुम्हाला मार्क असेल. ठीक आहे. अशी एक ऍक्टिव्हिटी असेल तुम्हाला एक पॅराग्राफ देते आणि ती नोट टेकिंग म्हणा नोट मेकिंग म्हणा ती सांगते. ठीक आहे. इथं पण तेच करायचं. ठीक आहे. एक्झाम्पल काय ट्रान्सफर द अबाव इन्फॉर्मेशन द फॉर्म ऑफ टेबल. आपल्याला तिची वरची इन्फॉर्मेशन म्हणजे त्या पॅराग्राफमध्ये इन्फॉर्मेशन एका टेबलच्या फॉर्ममध्ये पण टाकायला होती. ठीक आहे. पुढे काय अजून एक ऍक्टिव्हिटी दिली काय बघू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. हा पॅसेज 2-4दा वाचायचा आहे. 2 आणि 4दा वाचायचा. ठीक आहे. खालच्या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करायच्या काय बघू आता कम्प्लीट द फॉलोइंग पॉईंट्स विथ द हेल्प ऑफ अबाउट टेक्स्ट गिव्ह अ सुटेबल टायटल. ठीक आहे. एक टायटल द्यायचं इथं. ठीक आहे. टायटल द्यायचं तुमच्या मनाने ते वरचं चार्ट पॅराग्राफ बघून आणि ज्या ऍक्टिव्हिटी ह्या कम्प्लीट करायच्या. ठीक आहे. सेल्फ मेडिकेशन मेडिकल मेडिकल प्रिस्क्राईब डायग्नोसिस. ठीक आहे. हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या. क्लिअर ॲडव्हर्टिझिंग बाय फार्मास्युटिकल कंपनीज. आता त्याच्यामध्ये आपण मार्किंग स्कीम बघून एकदा की समजा मार्किंग स्कीम आलं तर कसं आहे त्याच्यामध्ये समजा ही ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. याची नोट टेकिंग किंवा नोट मेकिंग तुम्हाला विचारते काय देतील एक पॅसेज देतील त्या पॅसेजवर कुठली बी एक ऍक्टिव्हिटी देतील म्हणजे कोणती सांगतो ती ऍक्टिव्हिटी पण त्या पॅसेजवर बेस तुम्हाला ऍक्टिव्हिटी देते एखादी काय टेबल चार्ट बार चार्ट पाय चार्ट फ्लो चार्ट लाईन ग्राफ. ठीक आहे. ट्री डायग्राम्स आणि पिक्टोग्राम्स यांच्यापैकी कुठली बी एक ऍक्टिव्हिटी देतील. ठीक आहे. नोट मेकिंगसाठी मग ती करता आली पाहिजे. ठीक आहे. एक पॅसेज देतील एक पॅराग्राफ देतील त्याच्यावर बेस ऍक्टिव्हिटीज करायला लावतील फक्त. ठीक आहे. म्हणजे त्या पॅसेजमध्ये जे मेन मेन पॉईंट्स आहेत ते फक्त त्या डायग्राममध्ये ते टाकायचे ते लिहायचे देता आले पाहिजे. ठीक आहे.